फडणवीसांचा मॅजिक पॅटर्न तिसऱ्यांदा यशस्वी. महायुतीचे 9 पैकी 9 उमेदवार विजयी. देवेंद्रांचे गणित सर्वांवर भारी. राज्यावरील कर्ज, बेरोजगारी, महागाईमुळे महाराष्ट्राची अधोगती. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत काढले सरकारचे वाभाडे. भाजपचे 5, एनसीपी व शिवसेनेचे प्रत्येकी 2, काँग्रेस ठाकरे गटाचा प्रत्येकी 1 उमेदवार विजयी. काँग्रेसची मते फुटली असल्याचा दावा. मोदींच्या काळात सर्वात जास्त आणीबाणी. ममता बॅनर्जी. संविधान हत्या दिवसावरून ममता यांची केंद्र सरकारवर टीका. पावसाळी अधिवेशन. सीएम शिंदे म्हणाले, काँग्रेस हा देशाचा भूतकाळ होता. राज्यात महायुती आणि केंद्रात एनडीए सरकारच असणार. ट्रेनी IAS पूजा खेडकर यांची कुटुंबियांनी अखेर वादग्रस्त ऑडी कारचा 27,400 रुपयाचा दंड भरला. नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा. वैद्यकीय जामिनात 2 आठवड्यांची वाढ. ईडीकडून वकिलांनी स्पष्टता नसल्याने निर्णय. युवकाला नग्न करून जबर मारहाण. मुलीशी झालेल्या वादातून केली मारहाण. सातारा जिल्ह्यातील खंडाळ्यातील खळबळजनक घटना. पंकजा मुंडेंचा दणदणीत विजय. परळीसह जिल्ह्यात आनंदोत्सव. ढोल तासांच्या गजरात गुलालाची उधळण व फटाक्याची आतिषबाजी. विधान परिषदेत डॉक्टर प्रज्ञा सातव यांच्या विजयाने हिंगोलीत जल्लोष. अंतर्गत विरोधकांना दोघी पछाड देऊन मिळवली होती उमेदवारी. अखेर पंकजा मुंडेंचा राजकीय वनवास संपला. MLC निवडणुकीत 3 जादा मते घेऊन विजय. तब्बल 10 वर्षानंतर गुलाल उधळला. जुन्या वादातून दोघांवर तलवारीने हल्ला. पोलिसांकडून 13 जणांवर गुन्हा दाखल तर 3 आरोपींना केली अटक. पुण्यात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट. सायबर 10 गुन्ह्यांमध्ये 1,34,00,000ची ऑनलाईन फसवणूक केल्याची पोलिसांची माहिती. सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांनी 4,381 कोटीचे थकबाकीदार. अंबानी यांच्यासह 5 अन्य व्यावसायिकांनी MMRDAचे थकवले कोट्यावधी रुपये. श्रीरामपूर जिल्हा निर्मितीसाठी संघर्ष समितीचे आंदोलन. मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय. लेकीनंतर आईची भलतेच प्रताप. पूजा खेडकर यांच्या आईचा दमदाटीचा व्हिडिओ समोर. शेतकऱ्याला पिस्तूल हातात घेत धमकावले. शहीद पिता म्हणाले, सुनेने पदकाला हात लावू दिला नाही. मुलीसारखे मानले. छोट्या मुलासोबत लग्नही लावून देणार होतो, पण सून आम्हाला सोडून निघून गेली. केजरीवाल यांच्या PAला जामीन मिळाला नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले, तुम्हाला दिलासा देण्याचे कोणतेही कारण नाही. आप खासदाराला मारहाण केल्याचा आरोप. जिरोदाच्या तांत्रिक बिघाडामुळे वापरकर्त्यांचे 10 लाखांचे नुकसान. कंपनीने 48 तासाच्या आत रक्कम परत केली. 8 जुलैला वापरकर्त्यांना हा तोटा सहन करावा लागला होता. मेघना बोर्डीकर व्हिडिओ प्रकरणी सभागृहात चर्चा. राम कदमांनी उपस्थित केला मुद्दा. प्रसारण तात्काळ थांबवत कारवाईची केली मागणी.